नाशिकमध्ये एक नाराजी नाट्य रंगताना पाहायला मिळालेले मनसेचे हे नाराजी नाट्य अखेर पेल्यातलं वादळच ठरलंय। पाहूया नेमकं नाशिकमधल्या मनसेमध्ये काय घडलंय। मनसेत पायाभरणी करणाऱ्या वसंत गीतेंना पक्षातून बाजूला करण्यात आलंय। शहरात पक्षाचा घसरता आलेख बघता स्थायी समितीच्या निवडणुकीत वसंत सेनेला बाजूला सारण्यात आलं आणि अविनाश अभ्यंकर यांची नियुक्ती करण्यात आली। तेव्हापासूनच गीते गटात अस्वस्थता पसरली होती। त्यामुळे स्थायीच्या निवडणुकीपासून गीते समर्थक दूरच राहिले। त्यानंतर फोन न घेणं, संपर्क टाळणं सुरू झालं। राज यांच्या स्वागताला संपूर्ण गीते गट आला नव्हता। याची दखल घेत राज ठाकरे यांनी प्रवीण दरेकर, नितीन सरदेसाई आणि दीपक पायगुडे यांना गीतेंच्या घरी पाठवलं। गीतेंची समजूत घालून त्यांना राज ठाकरेंच्या भेटीला आणलं गेलं। मात्र थोड्याच वेळात राज ठाकरे आणि त्यामागोमाग सर्व पदाधिकारी आणि नेते तडकाफडकी बाहेर पडले। त्यानंतर वसंत गीते एकटेच बाहेर पडले। इतके दिवस माझा मोबाईल बंद होता आणि पाय दुखत होता, त्यामुळे संपर्कात नव्हतो आणि मी पक्षावर कधीच नाराज नव्हतो असं सांगत गीतेंनी नाराजी नाट्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। काय माझा फोन बंद होता, दीपक भाऊंचा फोन आला होता, सरदेसाईंचा फोन होता आणि प्रवीण भाऊंचाही फोन आला होता, परंतु हे सगळे तुमची मीडियावाले सारखे माझ्या पिछा बोलत होते आणि म्हणून मी फोन बंद केला होता की मला घराच्या बाहेर पडता येत नाही आणि म्हणून ते आले। काल मी त्यांचा फोन घेतला नाही म्हणून। अहो ज्या शून्यातून हा पक्ष मी मोठा केला, मी कसं काय नाराज होऊ शकतो? पक्षापेक्षा माणसं मोठी नसतात, मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं। पक्ष मोठा असतो, पक्षापेक्षा माणसं मोठी नसतात। एक कार्यकर्ता म्हणून 27 वर्ष मी तिकडे काम केलं। आज शून्यातून एवढ्या सगळ्या सहकार्याने हा पक्ष मोठा केला, मी नाराज असून कसं चालेल? वसंत गीते यांचं एकटं बाहेर पडणं, यातूनच एकमेकांमधली नाराजी टोकाला गेल्याचं स्पष्ट झालंय। त्यांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांची बॉडी लँग्वेज काही वेगळंच सांगत होती। आता गीतेंच्या दुखऱ्या पायावर उपचार करण्यासाठी त्यांना मुंबईला बोलवण्यात आलंय। सगळ्या सहकाऱ्यांशी बोलून साहेबांशी मागच्या आठवड्यात बी बोलणं झालं होतं आणि आता उद्या पण बोलणं, उद्या मुंबईलाच बोलवलेलं आहे। डॉक्टर लाडांची साहेबांनी हे घेतले ते म्हणत। ओके, मग आता तुम्ही नाराज नाही? मी मुळात कुठे नाराज नव्हतोच। वसंत गीतेंचं हे अवघड जागेचं दुखणं इतक्यात बरं होईल असं सध्या तरी वाटत नाहीये। आता मुंबईत खास उपचार झाल्यावर त्यांच्या दुखऱ्या चालीत किती सुधारणा होते ते पाहावं लागेल। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।